पोलीस हवालदार जोक्स. विनोद. पोलीस. हॅलो, बोला, काय प्रॉब्लेम आहे? संता. मला फोनवर धमक्या येत आहेत. पोलीस. कोण धमक्या देत आहे? कोण आहेत ते? संता. मला टेलिफोनवाले धमक्या देत आहेत. पोलीस. काय म्हणत आहेत? संता. ते माझ्यावर चिडले आहेत. म्हणतायत की तुमचे बिल भरले नाही तर काट देंगे. मुलगा. मला वाचवा. पोलीस. काय झाले? मुलगा. काल एका मुलीला बोललो, दिल चीर के देख तेरा ही नाम होगा. पोलीस. मग? मुलगा. कालपासून चाकू घेऊन शोधते मला ती. हवालदार. बाई, तुमची कमाल आहे. न घाबरता तुम्ही त्या चोराच्या मुस्कानात मारलीत. बाई. तो चोर आहे हे मला नंतर कळालं. मला वाटलं आमचे हेच आहेत म्हणून. एकदा पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो. हॅलो, एक एमर्जन्सी आहे, लवकर या. पोलीस. कोण तुम्ही? काय झाले? फोनवरून आवाज येतो. अहो, घरात मांजर शिरलंय. पोलीस चिडून. मांजर शिरलंय ही काय एमर्जन्सी होऊ शकते का? फोनवरून आवाज येतो. मी पोपट बोलतोय आणि घरात मी एकटाच आहे. हवालदार जेलरला. साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते. जेलर. वा, छान, सुधारत आहेत सगळे आपले कैदी. हवालदार. नाही साहेब. जेलर. नाही, काय झाले? हवालदार. साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आत्तापर्यंत परत आलेला नाही. जज. बोल, मरण्यापूर्वी तुझी काय इच्छा आहे? कैदी. मला उद्याचा पेपर वाचायचा आहे. जज. ठीक आहे, आपण फाशी उद्यावर ढकलू. तुझा पेपर वाचून झाला की मग आपण फाशी देऊ. कैदी. तसं नाही साहेब, मला माझ्या फाशीची बातमी वाचायची आहे. एक आंधळा माणूस पोलीसमध्ये भरती होण्यासाठी जातो. पोलीस म्हणतात, तुझा आम्हाला काय उपयोग? आंधळा सांगतो, उपयोग आहे ना, अंधाधुंद फायरिंगसाठी. पोलीस पोलीस इन्स्पेक्टर. हवालदार रेडे, तुम्ही चोर पकडला का? हवालदार. नाही साहेब, पण त्याची निशाणी मिळाली आहे. इन्स्पेक्टर. काय ती? हवालदार. त्याच्या बोटांचे ठसे. इन्स्पेक्टर. कुठे? हवालदार. माझ्या गालावर. पोलीस स्टेशनात. गण्या. ओ साहेब, हे फोटो कुणाचे? पोलीस. गुंड आहेत ते, त्यांना पकडायचंय. गण्या. काय साहेब, मग फोटो काढतानीच पकडायचं ना. काय राव तुम्ही बी. गण्या अजूनही सुटला नाही. एका आजीबाईंनी सिग्नल तोडला आणि भुरकन स्कूटीवरून निघून गेल्या. तिकडं हवालदार शिट्टी वाजवून दमले, पण आजी काही थांबली नाही. पुढच्या सिग्नलला हवालदाराने आजीला थांबवले आणि म्हणाला, एवढ्या शिट्ट्या मारतोय, मग तुम्ही थांबल्या का नाही? आजी. बाळा, शिट्टी वाजवलेलं थांबायचं हे काय माझं वय आहे का? पोलीस. तू बंडूचे पैसे चोरले हे मान्य आहे का तुला? गंपू. नाही, त्याने स्वतःच्या हाताने पैसे काढून दिले. पोलीस. कधी? गंपू. जेव्हा मी बंदूक दाखवली तेव्हा. पोलीस. कपडे काढून मारेन तुला. कधी पण सगळी चूक माझी आहे. तुम्ही का कपडे काढता? नवरा. कुठं गेली होतीस? बायको. रक्तदान करायला. नवरा. पीत होतीस तोपर्यंत ठीक होतं, आता विकायला पण लागलीस का? गंपू झंपू आणि त्याचा मित्र बाईकवरून जात असतात. तेवढ्यात ट्रॅफिक पोलीस त्यांना थांबवण्यासाठी हात दाखवतो. गंपू. अरे वेडा आहेस का? आधीच 3 बसले आहेत, तू तू कुठं बसशील? पोलीस. काय रे, कुठे चाललाय एवढ्या रात्री? बेवडा. प्रवचन ऐकायला. पोलीस. कोणत्या विषयावर प्रवचन आहे? बेवडा. दारूपासून होणारे दुष्परिणाम. पोलीस. एवढ्या रात्री कोण देतं प्रवचन? बेवडा. माझी बायको. बंड्या मोटरसायकलवरून भरधाव जात असतो. पोलीस. नो एंट्रीचा बोर्ड दिसला नाही का तुला? बंड्या. दिसला साहेब, पण मला वाटले सिनेमाचे पोस्टर आहे. झंप्याला पोलीस अडवतात. पोलीस. गाडी गॅसवर आहे का रे? झंप्या. नाही. पोलीस. मग डिझेलवर आहे? झंप्या. नाही हो साहेब. पोलीस. बरं, मग पेट्रोलवर आहे का? सोन्या. नाही. अरे मग कशावर आहे रे? झंप्या. हप्त्यावर आहे साहेब.
ट्रॅफिक पोलिसांनी कार थांबवली. अभिनंदन, रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू आहे. तुम्ही सीट बेल्ट लावून गाडी चालवत आहात म्हणून तुम्हाला 5,000 रुपयांचं बक्षीस मिळतंय. या रकमेचं तुम्ही काय कराल? कार ड्रायव्हर, मी त्यातून माझं ड्रायव्हिंग लायसन्स बनवून घेईन. ड्रायव्हरची आई, मागच्या सीटवरून, त्याचं काही ऐकू नका. दारू पिऊन तो काय वाटेल ते बोलतो. ड्रायव्हरचे बाबा, मला वाटलंच होतं. चोरीच्या गाडीतून आपण जास्त लांब जाऊ शकणार नाही. तेवढ्यात डिकीतून आवाज आला, भाई, आपण बॉर्डर पार केली का? एक पोलीस क्राईम ब्रँचमध्ये फोन करतो. क्राईम ब्रँच, हां बोला साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय. एक खून झालाय. इथे एका बाईने तिला नवऱ्याला पुसलेला पाय ठेवला म्हणून गोळी घातली. मग तुम्ही तिला अटक का केली नाही? साहेब, फरशी अजून वाळली नाही.